नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण तुम्ही आता इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेत असाल फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे डाऊट्स येत आहेत. त्याची मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला जे पण डाऊट्स येत असतील ते मी तुम्हाला क्लिअर करून देत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत, की जर तुम्हाला कमी पर्सेंटाईल आलेले असतील, तर तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट जी असते तुमची लिस्ट टाकावी लागते कॅप राऊंडमध्ये तुम्हाला. तर ती लिस्ट कशी बनवायला पाहिजे तुमच्या पर्सेंटाईलनुसार, जर तुम्हाला कमी पर्सेंटाईल असेल तर. तर मी प्रॉपर तुम्हाला सांगत आहे की काय करायला पाहिजे तुम्ही. तर कमी पर्सेंटाईल असेल तर काय करावं लागेल तुम्हाला. तर सगळ्यात आधी तुम्हाला या गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील की 40 ते 75पर्यंत पर्सेंटाईल असल्यास तुम्हाला घाबरायचं नाही आहे. तर काय करायचं आहे, टॉप कॉलेजेस मिळणं थोडंसं कठीण असू शकतं, पण ॲडमिशन मिळणार नाही असं नाही आहे. तर तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे जरी तुमची पर्सेंटाईल कमी असले तरी पण. सर्वप्रथम काय करायचं आहे तुम्हाला, प्रिव्हियस इयरचे जे पण कट ऑफ असतील ते ॲनालाइज करायचे आहेत. त्यानंतर पर्सेंटाईल तुमचे जे पण पर्सेंटाईल असतील त्याच्यानुसार तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट तयार करायची आहे प्रॉपर. तर कशा प्रकारे करायची आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला ड्रीम कॉलेज ठेवायचं आहे, त्यानंतर तुमचे टार्गेट आणि त्यानंतर सेफ कॉलेजेस वेगवेगळे करायचे आहेत. पूर्ण एक लिस्ट तुम्हाला तयार करायची आहे कॉलेजची. त्यानंतर प्रेफरन्स लिस्ट भरताना फक्त टॉप कॉलेजवर अवलंबून राहू नका. म्हणजेच काय की तुम्ही जेव्हा पण तुमची लिस्ट बनवत असाल, काही स्टुडंट काय करतात, फक्त टॉपचे कॉलेजेस टाकतात आणि तेवढीच लिस्ट तिथे सबमिट करतात. तर तुम्हाला असं नाही करायचं आहे, फक्त टॉपचे कॉलेजेस नाही टाकायचे. तर तुम्हाला 3 पार्टमध्ये ही लिस्ट तुम्हाला तयार करायची आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले येतील तुमच्या पर्सेंटाईलच्या वरचे कॉलेज, त्यानंतर तुमचे पर्सेंटाईलच्या लेवलचे कॉलेज आणि त्यानंतर तुमच्या पर्सेंटाईलच्या खालचे कॉलेज. तर अशा प्रकारे तुम्हाला ही प्रॉपर लिस्ट इथे तयार करायची आहे. तर जेवढी चांगली तुमची स्ट्रॅटेजी असेल तुमच्या लिस्ट बनवायची, तेवढंच चांगलं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं, जरी तुमचे पर्सेंटाईल लो असतील तरी. त्यानंतर प्रेफरन्स लिस्ट कशी बनवायची आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतोय थोडंसं. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले प्रेफरन्स लिस्टमध्ये सगळ्यात वरच्या बाजूला तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे, तर जास्त कट ऑफ असलेले जे कॉलेजेस आहेत ते तुम्हाला सगळ्यात वरती ठेवायचे आहेत. म्हणजेच काय की ड्रीम कॉलेजेस ॲड करायचे आहेत तुम्हाला. तुम्हाला जे कॉलेजेस तिथे पाहिजेत आहे किंवा तुमच्या पर्सेंटाईलच्या वरती जे कॉलेज आहेत ते तुम्हाला लिस्टमध्ये सगळ्यात आधी ठेवायचे आहेत. त्यानंतर मधल्या भागमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, की मधल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईलच्या आसपासचे जितके पण कॉलेजेस असतील ते तुम्हाला इथे ॲड करायचे आहेत. जसं की ॲडमिशन मिळण्याची चांगली शक्यता असलेले ऑप्शन्स तिथे तुम्हाला टाकायचे आहेत मधल्या पार्टमध्ये. त्यानंतर शेवटच्या पार्टमध्ये काय करायचं आहे, सेफ कॉलेजेस टाकायचे आहेत, जे तुम्हाला ॲड करायचे आहेत त्या लिस्टमध्ये, जे तुम्हाला लागू शकतात तुमच्या पर्सेंटाईलच्या कमी असलेले कॉलेज. ॲडमिशन निश्चित होईल असे कॉलेजेस ठेवा, म्हणजे जिथे ॲडमिशन तुमची भेटून जाईल असे कॉलेजेस तुम्हाला तिसऱ्या याच्या पार्टमध्ये तुम्हाला ॲड करायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रॉपर लिस्ट इथे बनवायची आहे. तर महत्त्वाचं म्हणजेच काय की शक्यता तुम्हाला 15, 20 किंवा त्यापेक्षा जास्त चॉईसेस तिथे भरायचे आहेत. म्हणजेच काय की तुम्हाला कॉलेज अलॉट होईल तिथे. कमी चॉईसेस भरल्यास ॲडमिशन मिस होऊ शकते तुमचं, म्हणून तिथे जास्तीत जास्त ऑप्शन तुम्ही टाकायचे प्रयत्न करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर ब्रांच आणि कॅटेगरीची पण तुम्हाला थोडंसं माहिती पाहिजे, जसं की CE किंवा CS याच्यामध्ये सगळ्यात जास्त स्टुडंटला ॲडमिशन पाहिजे असतं, कारण त्याचा कट ऑफ जास्त असतो. तर तुम्हाला ॲडमिशन तिथे मिळण्याचे कमी चान्सेस आहेत, कारण तुमचे पर्सेंटाईल लो असल्यामुळे. तर तुम्हाला काय करायचं आहे, या ब्रांच तर तुम्हाला टाकायच्याच आहेत. त्याच्यासोबत दुसऱ्या ज्या ब्रांचेस आहेत, IT, AIDS झाली, AIML झालं, याच्यासारख्या ब्रांचेस पण आहेत ज्याच्यामध्ये स्कोप चांगला आहे. तर याच्या बेसिसवरती जरी तुमची ब्रांच वेगळी असेल तर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळण्याची तुम्हाला शक्यता मिळू शकते. जरी ब्रांच वेगळी असेल तर कॉलेज चांगलं असेल तर तुम्हाला तिथे ऑप्शन्स चांगले मिळू शकतात. त्यानंतर कॅटेगरीचा पण तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. जसं की तुमची कॅटेगरी मधून असाल तुम्ही, तर तुम्हाला कॅटेगरी वाईज तिथे कट ऑफ चेक करायचे आहेत. त्याच्यानुसार तुमची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये कॉलेजेस अपडेट करायचे आहे. प्रेफरन्स लिस्ट भरताना कॅटेगरी आणि कोटा दोन्हीत लक्षात ठेवून तुम्हाला लिस्ट तयार करायची आहे. त्यानंतर जे पण सर्टिफिकेट किंवा काही डॉक्युमेंट्स असतील ते व्हेरीफाय करून आधीच ठेवायचे आहेत तुम्हाला. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करून तिथे तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट बनवायची आहे. असं नाही की तुम्हाला टॉपच्या ज्या ब्रांचेस आहेत त्याच घ्यायला पाहिजे किंवा टॉपचे जे कॉलेजेस आहेत तेच तुम्ही निवडायला पाहिजे, असं काही नाही. तुमच्या स्वतः जर करायचा स्किल्सचा जर मॅटर करत असतील, तुमचा जर तिथे तयारी असेल की आपल्याला इंजिनिअरिंगच करायची आहे, तर तुम्ही स्वतःहून पण तिथे प्लेस होऊ शकता. तर या चुका तुम्हाला करायच्या नाहीत. कोणत्या कॉमन मिस्टेक आहेत ज्या तुम्हाला करायच्या नाही आहेत. तर सगळ्यात पहिले म्हणजे फक्त टॉपचे कॉलेजेस प्रेफरन्स लिस्टमध्ये तुम्हाला टाकायचे नाहीत. तर सगळे कॉलेजेस तिथे लिस्टमध्ये आले पाहिजे, फक्त टॉपचे कॉलेजेस तिथं टाकायचे नाही आहेत.
त्यानंतर फक्त एका ब्रांचवर अडून राहायचं नाही आहे. म्हणजेच काय की तुम्हाला जी ब्रांच आवडत असेल तीच ब्रांच तुम्ही लिस्टमध्ये टाकायची असं काही नाही आहे. त्यानंतर कमी चॉईसेस भरू नका, जास्तीत जास्त चॉईसेस तिथे तुम्हाला ॲड करायचे आहे तुमच्या लिस्टमध्ये. सेफ कॉलेजेस स्किप करू नका, की तुमच्या पर्सेंटाईलच्या खालचे जर कॉलेजेस असतील तर ते तुम्हाला टाकायचे आहेत, ते स्किप नाही करायचे आहेत. त्यानंतर प्रिव्हियस इयरचे कट ऑफ तुम्हाला बघायचे आहेत तिथे, ते पाहूनच तुम्हाला तिथे भरायचे आहे तुमचे ऑप्शन्स. त्यानंतर कॅटेगरी आणि होम युनिव्हर्सिटीचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे, ते विसरायचं नाही आहे. तर अशा ज्या चुका आहेत जे मुलं करतात त्या तुम्हाला करायच्या नाही आहेत. त्याच्यानंतर हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल असेल तर तुम्ही लाईक करू शकता. त्यानंतर तुमचे जितके पण मित्र असतील जे त्यांना कमी पर्सेंटाईल असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, त्यांना मदत होईल कशी लिस्ट बनवावी लागेल त्यांना. त्यानंतर कमेंट करा तुमचे पर्सेंटाईल किती आहेत, मी तुम्हाला गाईड करेल. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. काही डाऊट्स असतील तर नक्की विचारा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला ग्रुप आहे, तो जॉईन करून घ्या, तिथे तुम्हाला अपडेट वगैरे मिळतील. आणि पुढे इंजिनिअरिंगमध्ये जर ॲडमिशन घेतलं तर मी त्याचे सब्जेक्ट पण शिकवतो, तर तुम्हाला हेल्प होईल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.